हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तरी आज खूप जोरात पाऊस पडतो त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला पावसाचा येऊ शकतो मध्ये मध्ये. तर इथे मी आज मुलाच्या टिफिनसाठी मसाला भेंडी बनवणार आहे. तर भेंडी अगोदर मी तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि ते मी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे. भेंडी तळून घेतल्याच्या नंतर तो मसाला मी त्याच्यामध्ये टाकला आणि थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ टाकून मिक्स करून घेतलं. आणि मसाला भेंडीचं सिक्रेट म्हणजे हा मसाला 5 रुपयालाच मिळतो आहे. आणि हा मसाला टाकायला लागल्यापासून माझा मुलगा टिफिन पूर्ण फिनिश करूनच येतो घरी. आणि पूर्ण जेवण पण आता पोट भरून करायला लागलं आहे. आणि तुम्ही पण हा मसाला ट्राय करून बघा एकदा. वेगवेगळ्या प्रकारचा मसाला भेटतो. बटाट्याची, फ्लावर, मटर असं वेगळं काही भाज्या बनवायच्या असेल तर तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये तो मसाला टाकू शकतो. त्याने अशी वेगळी टेस्ट येते. तुमची पण मुलं जर जेवण वगैरे करत नसतील तर हा मसाला एकदा सगळ्या भाज्यांमध्ये ट्राय करून बघा. नक्कीच फायदा होईल आणि टिफिन पण पूर्ण संपवणारच. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नंतर नक्की कमेंट करून सांगा. इथे मी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि भेंडी अगोदर तळून घेतल्यामुळे अजून जास्त शिजवायला पण टाईम लागत नाही आणि एकदम जास्त चविष्ट बनते. तुम्ही मसाला भेंडी अशी करून बघा आणि मुलांच्या टिफिनला देऊन बघा. ज्या मुलांना भेंडी आवडत नसतील ते सुद्धा खातील. तर आता इथं भेंडी बघा मस्तपैकी तयार आहे आणि थोडासा पाऊस उघडला होता. थोडंसं बरं वाटत होतं, एकदम फ्रेश. आणि काही नाही, 5-10 मिनटं उघडला आणि परत चालू झालेला आहे. आणि नंतर आता मी 4-5 पराठे बनवून घेते म्हणजे कारण की त्याचा नाश्त्याला पण होईल किंवा टिफिनला पण होईल. तुम्ही पण रोज चपाती वगैरे देत असाल तर एखाद्या वेळेस तुम्ही पराठे पण भरपूर असं तूप लावून देऊ शकता. म्हणजे मुलं टिफिन व्यवस्थित खातात आणि तूप लावल्यामुळे ते चांगलं हेल्दी पण असतं. तर त्या 4-5 पराठे बनवून घेतले. तरी ते बघा असे चौकोनी त्रिकोणी प्रकारचे पराठे वगैरे बनवून घेतले. भेंडी पण तयार आहे आणि नंतर मग त्याला नाश्ता करायला दिला. इथे बघू शकता मस्तपैकी असा आमच्या दोघांचा नाश्ता पण रेडी आहे. आणि इथे बघा मसाला भेंडी, 2 पराठे आणि चहा. तर पावसामध्ये मस्त असा नाश्ता. तर आता एक नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मी त्याचा टिफिन भरायला घेतला आणि ते त्याला 1 पराठा आणि चपाती दिली होती आणि भेंडी आणि थोडंसं स्वीट. मुलांना बरं वाटतं खायला टिफिनला म्हणून 1 गुलाबजाम देते मी. म्हणजे मुलं कसं टिफिन आवडीने खातात. पहिले मी त्याला 1 चपाती द्यायची तरी तो पूर्ण टिफिन संपत नसायचा. आता हा मसाला मी वापरायला लागल्यापासून पूर्ण टिफिन फिनिश करूनच येतो तो. आणि तो आता मला असं त्याला आता मसाला भेंडी त्याची एकदम फेवरेट झालेली आहे. तर त्याला टिफिन वगैरे भरून झाल्याच्या नंतर मग बाकीची कामं आवरायला घेते मी. इथे बघा आता सगळं बेडशीट हे सगळं मला आज चेंज करायचं होतं. तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर लाईक करतच जावा. काही लोक फक्त व्हिडिओ बघतात आणि लाईक करत नाही आहेत. त्यामुळे लाईक करत जावा आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करा.
बघू कशी खाते तू तुझ्या हाताने. हा, शिकली शिकली शिकली. छान छान. व्हेरी गुड. तू गुड गर्ल आहे. हा, तिथं कोणी सांडवलं मग? ते कोणी सांडवलं? कोणी सांडवलं? हो, दादानी सांडवलं. दादानी सांडवलं. ओय, बरं खा, दाखव कशी खाते तू. हा, काय खाते तू? काय खाती? वाव, छान आहे. बोल, असं कर, असं हात कर. छान 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 छान. तुला येतं का करायला असं? असं कर, असं छान छान कर ना मायरा. छान छान बोल. छान छान. तुला चहा प्यायचा आहे? नाही, मी तुला चहा नाही देणार. तू नसतो प्यायचा चहा. दूध प्यायचं. दूध देऊ ना तुला? हा, चहा प्यायचा नाही. हा, काय? हा, चहा बोल. चहा. मम्मा चहा बोल. चहा नाही का? मी तुला देणार नाही तर तू चहा नाही बोलणार. मी तुला देणार आहे. चहा बोल ना. झालं का? संपलं? पाणी पी. वाव, सगळं फिनिश केलं मायरानी. पाणी पी. पाणी घे ना तिथलं. पाणी घे. पाणी नाही पिणार का? कुठं चालली तू? इकडे.